कविता चोनकर यांची आतकरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड. आतकर गावात आज लोकशाहीचा एक सुंदर आणि प्रेरणादायी क्षण अनुभवायला मिळाला. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या कविता अमोल चोनकर यांनी उपसरपंच पद बिनविरोध मिळवत गावाच्या विकासाच्या प्रवासात नवा अध्याय सुरू केला. गावाच्या मातीत वाढलेल्या आणि साध्या घरातील जीवन जगलेल्या कविता चोनकर यांच्या या यशामुळे अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांच्या निवडीने केवळ एक पद भरले गेले नाही, तर सामान्य माणसालाही नेतृत्वाची संधी मिळू शकते हा विश्वास अधिक दृढ झाला. यापूर्वी उपसरपंचपदी कार्यरत असलेल्या साधना पडवल यांनी राजीनामा दिल्यानंतर निर्माण झालेल्या रिक्त जागेसाठी निवडणूक जाहीर झाली. मात्र गावातील एकोप्याची परंपरा जपत आणि विकासाला प्राधान्य देत सर्वांच्या एकमताने कविता चोनकर यांची निवड निश्चित झाली. त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध पार पडली. ही संपूर्ण प्रक्रिया सरपंच शर्मिला भोईर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सचिव गणेश सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत पार पडली. गावातील ज्येष्ठ नेते संदीप पाटील आणि माजी उपसरपंच गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक सदस्याला नेतृत्वाची संधी मिळावी आणि ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास व्हावा या उदात्त हेतूने सुरू झालेली ही परंपरा आजही टिकून असल्याचे यावेळी दिसून आले. निवडीची घोषणा होताच आतकर गावात आनंदाचा जल्लोष उसळला. फटाक्यांच्या आतषबाजीत आणि कविताताई पुढे चला आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात त्यांचे अभिनंदन केले. या प्रसंगी माजी उपसरपंच गणेश पाटील, सरपंच शर्मिला भोईर, माजी उपसरपंच साधना पडवल, शिवाजी पाटील, नितीन भोईर, शंकर भोईर, समीर देशमुख, विजय वाघमारे, दत्ता वाघमारे, मेघना देशमुख, रोहिणी देशमुख, गीता देशमुख यांसह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कविता चोनकर यांची ही निवड केवळ एका व्यक्तीचा विजय नसून ती गावाच्या एकोप्याची, विश्वासाची आणि विकासाच्या दिशेने टाकलेले ठाम पाऊल आहे. आता त्यांच्या नेतृत्वाखाली आतकर गाव अधिक प्रगतीपथावर जाईल अशी आशा ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाली आहे. आज माझ्या सर्व सदस्यांनी माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आणि मला उपसरपंच पदावर बिनविरोध निवडून दिल्याने मी त्यांचे आभारी आहे. हे पद मिळाल्यानंतर मी माझ्या गावासाठी गावाच्या विकासासाठी प्रयत्न करीन आणि सरपंच यांच्या सोबतीने प्रयत्नशील राहील.